सुस्वागतम. मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता अक्षय हा रेवाची समजूत घालायला त्याच्या बेडरूममध्ये गेलेला असतो. तर आता प्रश्न विचारण्यासाठी आब्या हा खुर्चीवर येऊन बसतो आणि आई आजी म्हणते की रमा आता विचार प्रश्न. तर आता रमाचे लक्ष फक्त अक्षयकडे असते. ते बघून आई आजी म्हणते की अक्षय तिकडे गेल्यानंतर तू एवढी अस्वस्थ का झाली आहेस रमा? तेव्हा रमा म्हणते की अस्वस्थ का झाली म्हणजे अक्षय माझा नवरा आहे आणि मी अस्वस्थ नाही होणार तर काय होणार? आई आजी म्हणते की हे तुला अगोदरच समजायला हवं होतं रमा. आई आजी म्हणते की रमा आता नवीन वर्ष सुरू होतंय. नवीन वर्षात नव्या आयुष्याची सुरुवात कर आणि आयुष्याला सामोरे जा. रमा म्हणते बरोबर आहे आई आजी, माझं कुटुंब, माझा नवरा, माझं ध्येय हाच माझं नवीन वर्षाचं टार्गेट असणार आहे आई आजी. रमा म्हणते की मी तर या घरची सून आहे, तेव्हा बाहेरच्या मुलीसाठी मी कशाला अस्वस्थ होऊ आई आजी? तेव्हा आनंद म्हणतो की एक्झॅक्टली पॉईंट आहे रमा. तर रमा म्हणते की चला मी अभिदादाला आता प्रश्न विचारते. आरती म्हणते की तू त्यांना खूप कठीण प्रश्न विचार. त्यानंतर रमा म्हणते अभिदादा तुमचा आवडता पिक्चर कोणता आहे? तर आरती म्हणते की 3 इडियट वगैरे हे काही सांगू नको बरं का अभि. तर आब्या म्हणतो की माझं फेवराईट पिक्चर आहे जुग्गुरखोरी. ते ऐकून आता सर्वजण विचार करतात आणि म्हणतात की हा कसला पिक्चर? तर भोजपुरी पिक्चर आहे वाटतं. त्यानंतर सीमा म्हणते की अभिजित तुझं आवडतं गाणं कोणतं? तर आब्या म्हणतो की उठ्ठा तेव्हा लगेचच सीमा म्हणते की हे कसलं गाणं? त्यानंतर आनंद आणि आब्या दोघेही नाचू लागतात. तर त्यानंतर लगेच रमा ही प्लास्टिकचे 2 ग्लास घेते आणि आता समोर येत म्हणते की आता आपण दुसऱ्या खेळाला सुरुवात करणार आहोत, तेव्हा माझ्या मदतीला कोणी येतंय का? त्यानंतर सीमा लगेचच रमाच्या मदतीला येते. तेव्हा रमा तो प्लास्टिकचा ग्लास डोक्यावर घेते आणि म्हणते की आता हा ग्लास घेऊन चालत चालत त्या रेषेपर्यंत जायचे आणि हा ग्लास अजिबात पाडायचा नाही. तेव्हा सीमा तो ग्लास डोक्यावर धरून चालू लागते. तर आता सीमा तो ग्लास घेऊन चालू लागते, पण जवळ येता सीमाच्या डोक्यावरचा तो ग्लास पडतो. त्यानंतर आता आनंद आणि रमाकांत तो ग्लास घेऊन चालू लागतात आणि रमाकांत त्यामध्ये जिंकून आनंद हरतो. तर आता मयुरी आणि आरती तो खेळ खेळतात. त्यानंतर आता आरती आणि मयुरी मज्जा मारत पुढे चालू लागतात आणि दोघेही एकमेकींचा ग्लास हलवून पाडतात. तर त्यानंतर आई आजीला खेळ खेळण्यासाठी बोलतात. तर आता आभ्या आणि आई आजी डोक्यावर ग्लास ठेवू लागतात. तेवढ्यात शशिकांत तिथे येत म्हणतो की काय खेळ चाललाय? तर आभ्या म्हणतो डोक्यावर ग्लास ठेवून चालायचं. आणि आता आई आजी एकदमच ग्लासचा बॅलन्स डोक्यावर घेऊन चालत येते आणि स्पर्धा जिंकते. शशिकांत म्हणतो की वा आई क्या बात है. त्यानंतर शशिकांत पुढे तो प्लास्टिकचा ग्लास डोक्यावर घेतो आणि हात करत म्हणतो की कमॉन, कोण माझ्या बरोबर स्पर्धा करतंय चला. तर आनंद उठतो. तर हात करत शशिकांत म्हणतो की चल हट आणि आता रेषेपर्यंत येत. शशिकांत म्हणतो की आता फक्त एकच पाय राहिला, कोणाची तयारी आहे चला. शशिकांत म्हणतो की कोणी येत नाही का आणि रेषेवर पाय ठेवून म्हणतो याहू मी जिंकलो. तर आता शशिकांत म्हणतो की असेच मला घाबरून राहत जा. तर आई आजी म्हणते हे बोलायची काय गरज आहे शशिकांत? शशिकांत म्हणतो की आई मला बोलू दे. शशिकांत म्हणतो की हे सगळं मी माझ्या विरोधकांसाठी बोलतोय आणि विरोधकांना कळलंच पाहिजे मी काय चीज आहे ते. इकडे आता अक्षय रेवाला समजावत असतो की रेवा तू प्रेग्नंट असल्याचे समजताच मला किती आनंद झाला तुला माहीत आहे का? त्यासाठी मी बाळाचे फोटो आणले, शॉपिंग केलं, तुझ्यासाठी ड्रेस घेऊन आलो. तुला काय हवं नको ते बघतोय आणि त्या रमाला आवडत नसून सुद्धा मी हे सर्व तुझ्यासाठी केलंय रेवा. रडक्या स्वरात अक्षय म्हणतो की हे सर्व मी तुझ्यासाठी करून तुझ्यासाठी धावत होतो, हे सगळं खोटं होतं का? तेव्हा आता रेवा अक्षयच्या डोळ्यात ते प्रेम बघते. अक्षय म्हणतो की ती बायको माझी ते तशीच वागते आणि तू सुद्धा अशी वागते, काय हवंय तुला रेवा ते मला सांग. ते ऐकून रेवाला आनंद होतो आणि रेवा म्हणते की नक्की तू माझ्यासाठी काहीही करशील? तर अक्षय म्हणतो हो. त्यानंतर मग रेवा म्हणते की मला तू बेबी हनीमूनसाठी कुठेतरी बाहेर घेऊन चल. ती रमा सारखी माझ्या डोळ्यासमोर येते. तिला बघितल्यानंतर मला गिल्ट येऊन मला असं वाटतं की तिची वाईट नजर माझ्या बाळावर पडते की काय, आणि मग माझ्या बाळाला काही होणार तर नाही ना अशी भीती मला वाटते. रेवा म्हणते की तेव्हा जिथे प्लेझंट वातावरण आहे ना तिथे मला माझ्या बाळासोबत घेऊन चल अक्षय. रेवा म्हणते की मला हे असं बोलायला सगळ्यांच्या समोर बरं वाटत नाही कारण मी अजून या घराचा भाग झालेली नाहीये. तर अक्षय म्हणतो असे का बोलतेस रेवा तू? अक्षय म्हणतो रेवा खाली चल, तुझ्याशिवाय मला करमेल का? तर रेवा म्हणते मला खरंच बरं वाटत नाही अक्षय. तेव्हा अक्षय म्हणतो ठीक आहे. तर आता अक्षय बाहेर जाताच रेवा विचार करते की अक्षयला माझ्याबद्दल खरंच काही वाटत नाही का, आणि अक्षय हा जर माझ्यासोबत नाटक करत असेल आणि रमासुद्धा त्याच्यासोबत असेल तर असा विचार आता रेवाच्या डोक्यात येतो. इकडे आता शशिकांत म्हणतो की चला मी तुम्हाला अजून एक चान्स देतो आणि डोक्यावर ग्लास घेऊन जाऊ लागतो आणि म्हणतो कमॉन या कुणीतरी पुढे. तेवढ्यात अक्षय तिथे येत शशिकांतच्या डोक्यावरचा
ग्लास हाताने बाजूला फेकतो. तेव्हा रागाने शशिकांत हा अक्षयकडे बघतो. तेव्हा अक्षयकडे बघत शशिकांत म्हणतो की अरे मला आनंद झाला, मी माझ्या बछड्याकडून हारलोय आणि आता तर या घरात माझा नातूसुद्धा येणार आहे, कारण माझा बछड्या माझंच रक्त आहे. तेवढ्यात मयुरी म्हणते की 12 वाजले आणि सर्वजण आता हॅप्पी न्यू इयर करतात. तेवढ्यात आता सीमा जवळ रमा ही येते आणि आई तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा असे आता सीमाला बोलते. तर सीमा शशिकांतकडे बघते आणि लगेच सीमा बाजूला बघत हॅपी न्यू इयर करते. त्यानंतर आता रमाकांत आणि रमा बाजूला येतात. तर रमाकांत म्हणतो की आपल्याला आता दादाकडे जास्तच लक्ष ठेवावं लागणार. तर रमा म्हणते त्यासाठी आता आपल्याला लवकर पुरावे शोधावे लागणार. इकडे आता आई आजी शशिकांतला म्हणते की शशिकांत या नवीन वर्षात आता आपल्याला रमाला घराबाहेर काढायचंय. शशिकांत म्हणतो की आई तू काही काळजीच करू नकोस. तर रमाकडे बघत शशिकांत म्हणतो रेवाला बाळ झालं की मग रमाची या घरातून सुट्टी. आणि शशिकांत हा रमाकडे बघतो. तर रमाकांत हा रमासोबत बोलत असल्याचे बघताच आता शशिकांतला मोठा धक्का बसतो. तेवढ्यात आता शशिकांत हा रमा शेजारी येत म्हणतो काय गुलुगुलू चाललंय दोघांचं, माझ्या विरुद्ध कारस्थान रचताय की काय. तर आता इकडे रेवा तिच्या बेडरूममध्ये एक पेपर घेते आणि त्यावरती लवचं चिन्ह काढून त्यामध्ये रेवा अक्षय हे नाव लिहिते आणि खाली अक्षयसोबत धिस इयर्स माय ओनली रिझॉल्युशन असे अक्षयबद्दल लिहू लागते. 2024 अक्षय आणि रेवा एकत्र येणार असे आता रेवाने त्या पेपरवर लिहिलेले असते. इकडे आता अक्षय प्रेमाने बेडरूममध्ये येतो आणि रमाला मिठी मारत म्हणतो की हॅप्पी न्यू इयर रमा. तर खुश होऊन रमा म्हणते की माझ्या लाडक्या आणि आवडत्या नवऱ्याला 2024च्या हार्दिक शुभेच्छा. इकडे आता अक्षय म्हणतो की मी रेवाकडे गेलो म्हणून तुला वाईट वाटलंय का. तर रमा म्हणते अजिबात नाही, तुम्ही बरोबरच केलंय. अक्षय म्हणतो काय करू रमा, माझे हात दगडाखाली अटकले होते, मी जर गेलो नसतो तर आई आजीला संशय आला असता. इकडे अक्षय म्हणतो की मला आई आजीला खरं तर याचा जाब विचारायचा होता, पण आई बोलल्यामुळे मला काही नवीन वर्षाचं बोलता आलं नाही. इकडे आरती वहिनी सुद्धा प्रेग्नंट आहे आणि रेवा प्रेग्नंट असल्याचे नाटक करते, तेव्हा मी जर तिच्या पाठीमागे धावत गेलो नसतो तर संशय आला असता. पुन्हा आजी मलाच बोलली असते. तेव्हा रमा अक्षयला शांत करते. रमा म्हणते खरं तर मला थोडं वाईट वाटतंय, पण आता आपलं ठरलंय ना, मला माहीत आहे तुम्ही काय बोलणार होतात. अक्षय म्हणतो की रमा या नवीन वर्षात मला याचा सगळा सोक्ष मोक्ष लावायचा आणि हे प्रकरण संपवायचंय. अक्षय म्हणतो की ती रेवा मला म्हणते की मला फिरायला घेऊन चला बेबी मूनला. तर रमा म्हणते हे बेबी मून काय असतं. अक्षय म्हणतो की हा नवरा बायकोच्या हनीमून सारखा बेबी मून असतो आणि रेवा म्हणते की मला बाळासोबत बेबी मूनला घेऊन चला म्हणून. रेवा मला म्हणाली की घरामध्ये रमा असते म्हणून मला गिल्टी वाटतं. तर अक्षय म्हणतो की गिल्टी वाटलंच पाहिजे ना, आश्रितासारखी आपल्या घरात ती राहते. रमा म्हणते अरे देवा आता काय करायचं. तर अक्षय म्हणतो की माझं सुद्धा असंच झालंय, आता तिच्याबरोबर जायचंय फिरायला म्हणून. तर आता विचार करत रमा म्हणते की जा मग तिला बेबी मूनला घेऊन तुम्ही, कारण तिचा अजूनही तुमच्यावर विश्वास बसला नाही. रमा म्हणते की बाकीचे माणसे सुद्धा आहेत ना, म्हणून रेवाला कळत नाहीये, म्हणून तुम्ही तिला बाहेर घेऊन जा फिरायला आणि मग तिला कळेल की खरंच तुम्ही तिच्यावरती प्रेम करता म्हणून आणि तिला तिची लायकी कळेल. रमा म्हणते की पूर्ण वेळ तुम्ही तिला देताय, तिच्या सोबत राहताय आणि मग तिचा तुमच्यावर विश्वास बसेल आणि ती तुम्हाला सर्व खरं खरं सांगून टाकेल असे आता रमा अक्षयला सांगते. तर अक्षय म्हणतो की मी तिच्यासोबत जाणार नाही. तेव्हा राग येऊन रमा म्हणते जाणार नाही म्हणजे काही नाही, तुम्ही तिच्यासोबत जाणार म्हणजे जाणारच. अक्षय म्हणतो की रमा मी तुला सांगितलंय ना मी जाणार नाहीये. तर हात धरून रमा अक्षयला सांगते की आता तुम्ही नवीन वर्षामध्ये असे वागणार आहात का माझ्यासोबत. तर रमा म्हणते जा तुम्ही. तर अक्षय म्हणतो ठीक आहे, मग मला तू सांग ना की मी तुला आवडत नाही म्हणून, आणि किंवा असंही तू सांग की माझ्याबरोबर तुम्ही राहू नका, मग मी जाईल रेवासोबत. अक्षय म्हणतो तुझ्या डोक्यात तरी काय चालू आहे रमा, तुझ्या मैत्रिणीसारखा तू माझ्या बरोबर गेम खेळू नकोस. तेव्हा रमाला राग येऊन रमा म्हणते काय बोलताय तुम्ही, मी तुमच्यासोबत गेम खेळतेस का. त्यानंतर आता अक्षय तिथून बाहेर हॉलमध्ये येतो आणि हॉलमध्ये खूप कचरा झाला असल्यामुळे अक्षय आता झाडू घेऊन आता झाडू मारू लागतो. तर तेवढ्यात रमा तिथे येते आणि अक्षयचा हात धरते. अक्षयच्या हातातून रमा ही आता झाडू घेऊ लागते आणि म्हणते की हे माझं काम आहे, तुम्ही कशाला झाडता. तर अक्षय आता रमाचे काही ऐकायला तयारच नसतो आणि अक्षय ते झाडू मारू लागतो. तेवढ्यात आता शशिकांत शेंगदाणे खात तिथे येतो आणि त्या शेंगदाणाचे टरफलं हा फुंकर मारून खाली पसरवतो. तेव्हा ते बघून आता रमा अक्षयला मोठा धक्का बसतो आणि आता शशिकांत हा अक्षय रमाकडे बघत म्हणतो की कचरा टाकणं आणि कचरा करणं हे माझं काम आहे आणि कचरा उचलणं हे कचऱ्याचं काम आहे असे आता शशिकांत हा रमाकडे बघत बोलतो. तेव्हा आता अक्षयला मोठा राग येऊन मोठा धक्का बसतो.
म्हणतो तुम्ही काय समुद्रकिनारी फिरता का? आणि खरा पुरुषार्थ कचरा करण्यात नाही तर कचरा स्वच्छ करण्यात आहे. घ्या हा झाडू. आणि अक्षय आता शशिकांतच्या हातात झाडू देतो. अक्षय म्हणतो की घ्या हा झाडू आणि लागा कामाला. जो खरा पुरुष असेल तो झाडू मारेल. तेव्हा आता शशिकांतला अक्षयने झाडू मारावयास लावलेली असते. तर कशी वाटली अक्षयची हुशारी ती कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.